त्यावेळेला माझे वडील सतत लिहित असायचे आणि शेजारी म्हणजे मालाडची आमची जी चाळ होती गणेश भवन, ती गुजराती वस्ती होती आणि त्या चाळीमध्ये शेजारी जे आमचे होते गुजराती ग्रस्त, ते सतत फेऱ्या मारायचे आमच्या दारावरून. कारण एकच की माझे वडील सतत लिहित असायचे. मग त्यांना असं वाटायचं की हा माणूस काय लिहितो, इतकं काय लिहितो. ते मला पकडून विचारायचे, आम्ही लहान होतो, की तारो बाप શું લખે છે. तर मला काही उत्तर देता येत नव्हतं, मी लहान होते. तर मी आपले खांदे उडून निघून जायची. मग परत त्यांनी एकदा माझ्या वडिलांनाच विचारलं, लिहिताना घरात विचारलं की काय लिहिता एवढं. ते हसून म्हणाले मी चोपड्या लिहितो. आणि ते निघून गेले, कारण त्यांना काही कळलं नसतं. ते निघून गेले, समाधान काही झालं नाही. पण मग तो प्रश्न माझ्या मनामध्ये सारखा ऐकायला लागला की माझे वडील एवढं काय लिहितात. मग मी त्यांना विचारायला गेले, ते मला म्हणाले की तू थोडी मोठी झालीस ना की तुला कळेल मी काय लिहितोय, तर सध्या तू खेळायला जा. तू म्हणा ठीक आहे. आणि मग मी त्यांचं अनुकरण करायची. ते लिहितात म्हणून मी लिहित बसायची आणि खूप काही लिहायची. आणि हळूहळू काय झालं की माझं निबंध लेखन फार छान झालं. आणि नाही ते फक्त लेखन म्हणजे काय लिहायची आता आठवत नाही, पण भरपूर लेखन करायची. आणि मी लहान होते मी. आणि त्याच्यानंतर मग मी माझं काही दिवसांनंतर मला कळायला लागलं की मी हे लेखन लिहिते आहे, त्यात काहीतरी तथ्य असावं. पण मी वडिलांना कधी दाखवलं नाही. माझं लेखन शाळेमध्ये निबंध लेखन फार छान व्हायचं, त्यामुळे निबंध वाचून दाखवलेलं. आणि माझं साहित्य कॉलेजमध्ये वगैरे असताना भित्तीपत्रकांवर वगैरे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे हेमलता चिंतामणी खानोलकर या नावाने माझं काही प्रकाशन नाही आहे, प्रकाशित केलेली साहित्य. आणि त्यानंतर लग्नानंतर माझे वडिलांचे मित्र श्री उपाध्ये आरती मासिकाचे संपादक, ते आमच्या घरी आले यायचे. आणि त्यांना माझ्या आईने सांगितलं की ही माझी मुलगी ना काहीतरी लिहित असते, तर लक्ष द्या तिच्याकडे. मग त्यांनी मी लिहिलेलं सगळं घेऊन गेले ते कोकणात. आणि कोकणातनं सावंतवाडीला आरती मासिक ते माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ चालवतात, ते आस्थागायत चालवत आहे. आता ते फार वयस्कर आहेत, त्यामुळे आता उषा परब म्हणून मॅडम आहेत, त्या सगळं पुढे चालत आहे. तर त्याच्यानंतर माझं साहित्य त्यांनी जे प्रकाशित केलं, तिकडे मला लेखनाची आवड निर्माण झाली. माझं जे नाव छापलेलं मी बघितलं आणि फार आवडलं. त्यानंतर मग माझं महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना सगळीकडे. आणि सामनामध्ये माझ्या खूप कथा प्रकाशित व्हायच्या आणि त्यामुळे माझे कथासंग्रह झाले. आणि कोकणातून जो पहिला वळता पाऊस कथासंग्रह आला, त्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. नंतर जाहीर वाचन झालं कथांचं त्या. आणि कविता वगैरे, कविता पण लिहायला लागले. आणि अशा प्रकारे माझी पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली.